शिंदे यांचं प्रथम स्मृती दिन या ठिकाणी होत आहे। बंधूंनो, त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यायचा असतो। त्यांनी जे चांगलं कार्य केलेलं आहे कला क्षेत्रात म्हणा, त्याच्या आठवणींनी सगळेच गहेवरून गेलेले आहेत। सगळे कलाकारांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। या ठिकाणी कवी, गायक, तबला वादक, ढोलक वादक सर्व श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी असा एकही दिवस गेला नसेल की सार्थकची आठवण या वर्षभरामध्ये आली असेल। बंधूंनो, जे काय लिहिलंय ते आपल्या समोर गात आहे। महाराष्ट्रातला कुठला काना कोपरा नसल जिथं माझ्या सार्थकचं नाव नसेल। महाराष्ट्रातील कुठला काना कोपरा नसल जिथं माझ्या सार्थकचं नाव नसेल। किती जरी आनंदाभरे ढोलकवाले आले, किती जरी आनंदाभरे ढोलकवाले आले, तर ती सार्थकची तोड कुणामध्ये नसेल, सार्थकची तोड कुणामध्ये नसेल। उदास मनाला माझ्या आई काय म्हणते, बाप काय म्हणते, सगळेच काय म्हणतात शिंदे साहेब। उदास मनाला आमच्या आज हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या आज हुरहुर वाट। अरे सांग सार्थक बाळा तुला शोधू मी कुठं, 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 सांग सार्थक बाळा तुला शोधू मी कुठं। उदास मनाला आमच्या माझा भाऊ याच्याकडून सुरुवातीला धम्मदान आलेलं आहे। जय भीम। कारण का उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या, उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या हुरहुर वाट, उदास मनाला आमच्या साऱ्या हुरहुर वाट। सांग सार्थक बाळा तुला शोधू मी कुठं, 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 सांग सार्थक बाळा तुला शोधू मी कुठं। माझी संगीता आई मोकळून रडत होती। आईला सोडून का गेलास बाळा, आईला सोडून का गेलास बाळा, आईला सोडून का गेलास बाळा, आईला सोडून का गेलास बाळा। तू तर आईच्या पोटचा रे डोळा, आईला सोडून कार गेला बाळा, संगीताईच्या पोटचा डोळा, आईला पोटचा डोळा।
सुरांचा साज आहे. सूर त्यांचे दुःख निवारण करतील, पण संगीताचं दुःख कोण निवारण करतील? तिला तर आठवणीतच जगायचंय. कोहिनूर हिरा तिचा गेलेला आहे म्हणून आईला सोडून का गेला सुवाळा, तू तर संगीताच्या तुला शोधून तुला शोधून हॉस्पिटल मध्ये बसून होते. ते माणसं बी ठेवू शकले असते, पण भावावर प्रेम होतं. त्यावेळेस देखील त्यांना रडताना पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस माझ्या भावाचं प्रेत या ठिकाणी आलं, घरी आल्याच्या नंतर धाय मोकलून माझा बाप देखील रडत होता त्या ठिकाणी. आणि मी येणार होतो, गाडी लेट होती म्हणून मी निघून जाणार होतो, पण जणू काय माझ्या भावानीच मला रोखून धरलं. शेवटचा अग्नी डाग देखील हर्षद दादा होता, विजय आई होती, आदर्श दादा आला होता. त्या ठिकाणी शाहरुख, मी आणि समर्थक आमच्या हाताने त्याला अग्नी डाग लागलेला आहे. आमच्या हाताने त्यांनी मला सोडलं नाही. प्रेमाने दादा म्हणायचा. रात्रभर या ठिकाणी थांबलो कल्याण स्टेशनला. सकाळची पहिली गाडी पकडून गेलो. तो मी म्हणला असं, दाद्या तुला दादा म्हणतोय, तू जातो रे कसा? आणि माझ्या गळ्यात पडून आज काय झालं, मी पाजर फुटणार नाही, पण त्या दगडाला पाजर फोडणारं सार्थकचं प्रेम होतं. दिनकर शिंदे हे गाडीमध्ये अंतिम यात्रेत माझ्या खांद्यावरती पडून रडत होते. हे मी विसरू शकत नाही त्याच्या आठवणी. काने कोपऱ्यामध्ये त्याने आठवणी दिलेल्या आहेत सगळ्यांना, की पैसे देऊन पण कोणी येणार नाही. एवढा आज या ठिकाणी जणू काही दादांचा स्मृती दिन असल्यावानी पब्लिक आली. ती पैसे कमवून पब्लिक येत नसती. आणि म्हणून आनंद मिलिंदाला शोक हा झाला, आनंद मिलिंदाला शोक हा झाला, लाडका सार्थक त्यांचा हो गेला, आनंद मिलिंदाला शोक हा झाला, लाडका सार्थक त्यांचा हो गेला, अरे दिनकर बाबाचा जीव तीळ तीळ तुटा, अरे दिनकर बाबाचा जीव अरे तीळ तीळ तुटा. अरे सांग ना माझ्या भावा तुला शोधून तुला, माझ्या भावा तुला शोधून तुला, माझी बहीण अपूर्वा, हिला पण माझ्या सारख्याची आठवण झाली की तिचे डोळे भरून येत आहेत. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, तुझी अपूर्वा ही लाडकी रताई, तुझी अपूर्वा ही लाडकी रताई, सार्थक तुझी रे वाटती पायी, तुझी अपूर्वा
तुझी रे वाटती बाई स्वप्नामध्ये येऊन तिला एकदा तरी भेट अरे स्वप्नामध्ये येऊन तिला एकदा तरी भेट अरे सांग ना माझ्या बाळा तुला शोधू मी सांग ना माझ्या बाळा तुला शोधू मी शाहरुख ऐक रे खूप विचारपूर्वक गाणं लिहिलेलं आहे किरण सोनवणे यांनी या गाण्याचे कवी आहेत खूप भावनिक विषय लिहितात ते आणि म्हणून बोले समर्थक भाऊ गेला आपला बोले समर्थक भाऊ गेला आपला शिंदे शाहीचा हिरा रपला बोले समर्थक भाऊ गेला आपला शिंदे शाहीचा हिरा रपला अरे शाहरुख काही बोले का तू फिरविली सपाट अरे शाहरुख काही बोले का रे फिरवली सपाट माझा शाहरुख भी बोले अरे दादा का फिरवली सपाट अरे सांग ना सार्थक बाळा तुला शोधू मी तुला सार्थक बाळा तुला शोधू मी तुला दादा शेवट आहे किरणचे गौतम गातो किरणचे गौतम गातो किरणचे गौतम गातो श्रद्धांजली अर्पण करतो अरे गुणवान होता तू वागला अरे गुणवान होता तू वागला नाही खोट इथं एक तरी जण येऊन सांगा की सार्थक कुणावर खोटं वागलंय म्हणून बंधू यांच्याकडनं 500 रुपयाला कुणावरच खोटं वागलेलं नाही मदतीला धावणारा आणि जर कुठला गायक जरी वादळात फसला ना तरी मोठ्यातला मोठा खान साहेब आहे ना त्या सार्थकला फोन करायचा सार्थक मेरी नैया पार लगा दे भैया नहीं तो आज तो मेरे को चप्पल से मार खाना है मेरे को पार्टी करके दे एवढं त्यांनी नाव कमवलं होतं आणि एवढा त्यांनी विश्वास कमवला होता उगच नाही रे उगच नाही कोण कोणासाठी येत आणि म्हणून म्हणायचं आहे आज आपला बाप निघून गेला ते आपण थोडंफार आठवणीमध्ये होतो पण विचार करा बंधूंनो आज त्यांनी एवढं कमवलंय एवढं ह्या कलाकारांमध्ये कुणी कमवलं नसेल कमी वयामध्ये आणि म्हणून सांगायचं आहे गीत किरणचे गौतम गातो श्रद्धांजली अर्पण करतो गुणवान होता तू वागला नाही खोट गुणवान होता तू वागला नाही खोट अरे गुणवान होता अरे गुणवान होता तू वागला नाही खोट अरे सांग सार्थक भावा तुला शोधू मी कुठं सांग सार्थक भावा तुला शोधू मी कुठं
बाळा तुला शोधून येऊ माझ्या परिवाराच्या वतीने आणि तमाम कलावंताच्या वतीने मी माझे बंधू सार्थक शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.